दिवस महत्त्वाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडणार आहेत। तर निर्मला सीतारामन आज सलग 9वा अर्थसंकल्प मांडतील। अर्थात या अर्थसंकल्पातून देशभरात वेगवेगळ्या घटकांना नेमक्या कशा प्रकारे दिलासा दिला जातोय, एकीकडे अर्थव्यवस्थेसमोरची जी आव्हानं आहेत त्याला कसं तोंड दिलं जातं या सगळ्याकडेच खरं तर लक्ष असेल। गेल्या काही वर्षापासून सादर होत असणारा तशाच स्वरूपाचा हा पेपरलेस अर्थसंकल्प असेल पेपरलेस अर्थसंकल्प असेल तर वित्त मंत्रालयात त्या दाखल होतील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थसंकल्प सादर केला जाईल, तिथे त्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल आणि मगच हा अर्थसंकल्प 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील। सलग त्यांचा 9वा अर्थसंकल्प हा असणार आहे। अर्थात सध्या देशासमोर आर्थिक जी काही आव्हानं आहेत, एकीकडे अमेरिकेने लादलेला टॅरिफ असेल, दुसरीकडे रुपयाचं जे अवमूल्यन होतंय, रुपया घसरतोय, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर या सगळ्याला अर्थसंकल्पातून कशा प्रकारे तोंड दिलं जाणार आहे, रोजगार निर्मितीवर कशा प्रकारे भर असणार आहे, या सगळ्याकडेच खरं तर लक्ष असेल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यांचा हा सलग 9वा अर्थसंकल्प एक प्रकारे हा विक्रम आहे। तर निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी कर्तव्य भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर गेले काही महिने अर्थसंकल्पासंदर्भात संपूर्ण तयारी सुरू असते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता आपल्याला पाहता येत आहे। तर संसदेत अर्थसंकल्प सादर होण्याआधी तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, मंत्रिमंडळात त्याला मान्यता दिली जाईल आणि मगच हा अर्थसंकल्प देशासमोर सादर केला जाईल। तर आज पहिल्यांदाच कित्येक वर्षांनंतर म्हणजे 99 मध्ये असं झालेलं होतं आणि त्यानंतर आता यावर्षी म्हणजे 2024 मध्ये होत आहे की रविवारी हा अर्थसंकल्प सादर केला जातोय। तर देशात रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची गेल्या कित्येक वर्षांनंतरची ही पहिलीच वेळ। तर आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शेती असेल, रोजगार निर्मिती असेल, उद्योग असतील, MSME असेल, यासह विमा असेल, सोनं चांदीचे जे वाढते दर आहेत, या सगळ्या संदर्भात काय नेमकं अर्थसंकल्पातून ठेवलं जातंय, शेती क्षेत्रासाठी काही भरीव तरतूद असणार आहे का, यासह रोजगार निर्मितीवर कशा प्रकारे भर दिला जाणार आहे, या सगळ्याकडेच खरं तर लक्ष असेल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करतील आणि त्याआधीची जी एक प्रक्रिया असते, हा अर्थसंकल्प मंत्रिमंडळासमोर ठेवला जातो, मंत्रिमंडळात त्याला मान्यता दिली जाते आणि मगच तो सादर केला जात असतो। सध्या त्या कार्यालयात दाखल झालेल्या आहेत। गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अर्थसंकल्प म्हणजेच पेपरलेस अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली होती।